आणि भाव करत विद्यार्थी धडा टिकून झाल्यानंतर आपल्याला वृक्ष शिक्षक झाला पाहिजे. घरातल्या भावना संपायच्या आणि आम्ही त्यातलं एक वाक्य तुम्हाला अनुभव द्यायला देतो आणि नेमकं तो काय करतो. You will disappear as soon as the match goes out. आणि as soon as बोलले जातात as soon as त्यावेळेला दोन वाक्याच्या मध्येही बाळानो त्यावेळेला ते वाक्याने उलट करून घ्या. as soon as the match goes out you will disappear. पण तुम्ही तसं करायचं आणि तुम्ही करायचा no sooner will you disappear असं आपल्या स्मृती सहकार्याच्या निमित्तानं ती एक आठवण तुमच्या समावेश आम्हाला आमचा बघता करा. आत्ता तुम्ही साधारण 40च्या दरम्यान आहात सगळे ना. त्यावेळेला 15 वर्षाचे असाल, आता 40 आहात. त्याच्या दुप्पट आम्ही आलो 80 तर त्याहीपेक्षा जास्त. साधारण आम्ही विचार करतो आला एक दिवस आता आणखी किती राहिले बघूया. तुमचं तसं नाही. शाळा सोडली त्यावेळेला 15-16 वर्षाचे असाल. 10 वर्षात तुमचं एज्युकेशनल करिअर तुम्ही पूर्ण केलं. साधारण 2008-2001 साली तुम्ही तुमच्या व्यवसायात नोकरीत पदार्पण केलं असाल. 2-4 वर्षात स्थिरतावर झाला असाल. त्याच्यापुढच्या 2-4 वर्षात 4 झाले असतील. तर तुम्ही समाज द्वंद्व समासात बदलला असेल. द्वंद्व समास बहुबरी झाला असेल. एकदम लहान मुलं असतील तुमची. आता खऱ्या अर्थानं तुम्ही 40 झाला. गद्य 25 पार करून जबाबदारीचं आयुष्य जगण्यासाठी आणि या आनंद सोहळ्यातून जशा तुम्ही तुमच्या बालपणीच्या आठवणी दाखवता. काळाची गरज म्हणून आपल्यापासून दूरवर गेलेल्या दुरावलेल्या मित्रांना मैत्रिणींना या निमित्ताने या प्रसंगाच्या निमित्ताने एकत्र बोलावता येतात. आवर्जून येतात. हा दोषी तर अमेरिकेतून आला म्हणला. मला एक कौतुक वाटलं. असं एक प्रतिकार ह्या संधीचा तुम्ही फायदा करून घ्यायला. ही बालमैत्री कालांतरानं अजरामर मैत्री झाली. परंतु संपर्क सुटता तुटता का आणि या आपल्या गेट टुगेदरचा हाच मेन ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे की दुरावलेले मित्र या संधीच्या निमित्ताने एकत्र यावे आणि आपल्या पुढील आयुष्याच्या ज्या महत्वाकांक्षी योजना आशा आकांक्षा हे इच्छा त्याला एकमेकांचं सहकार्य मिळतं. तेव्हा हा आपल्या गेट टुगेदरचा खरा उद्दिष्ट असावं असलंच पाहिजे असेल. तेव्हा तुमच्या या प्रौढ जीवनात पदार्पण करणाऱ्या तुम्हा सर्वांना आम्ही तुमच्या बालपणी शिकवण्याच्या निमित्तानं शुभाशीर्वाद दिलेच आहे. तुम्ही आज आमचा सत्कार करून अंशतः गुरु ऋणातून मुक्त करा. अंशतः मी नाही म्हणत पूर्ण. कारण अजून तुम्हाला निम्मी वाटचाल करायची आहे. आता फक्त निम्मी वाटचाल झाली आहे. उच्छृंखलपणा, चंचलपणा, धरसोडपणा सगळं संपलाय आता तुमचा आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सुस्थिर जीवनाची पुढील वाटचाल करायला लागलेला आणि त्यावेळेला कधी एकेकाळी आम्ही बालवत पद्धतीनं म्हणून जे काही तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल त्याचा आधार तुम्हाला आणि आम्हाला सर्व शिक्षक कृतीरूपानं
आठवणी तयार होताना, मार्गदर्शकाच्या रूपाने, तुमच्या सर्वत हितचिंतकाच्या रूपाने सदैव तुमच्या पाठीशी असतील. आमची कृपा केली, आमच्या सदिच्छा तुम्हाला प्रेरणा देत, स्फूर्ती देत.